जिस तरह से पाकिस्तान ने कल जो हमले किए उसके बाद भारत की नौसेना ने भी और ये जवाब दिया है, पाकिस्तान के ड्रोन को ढेर कर दिया है और लाहौर और इस्लामाबाद के अंदर भी क्या युद्ध खत्म हो गया, सीज फायर हो गया, युद्ध खत्म हो गया। वो युद्ध है, जंग है, जंग में तो ये चलता है, यहां से वहां से, फिर दूसरा एक युद्ध चल रहा है मीडिया का। जब तक इंडियन आर्मी के ऑफिशियल ट्विटर अकाउंट या और अकाउंट से जानकारी नहीं मिलती तब तक हम विश्वास नहीं रखेंगे किसी भी बात। मीडिया को, किसी भी कोई भी मीडिया को हमारे इंडियन आर्मी ने ये अथॉरिटी नहीं दी। जिस प्रकार से दिखा रहे हैं, बोल रहे हैं, ये एंकर्स, रिपोर्टर्स, थोड़ा संयम रखना चाहिए। युद्ध की स्थिति है, हमारे सब सीक्रेट्स बता रहे हैं, ये विमान उड़ गया, ये जहाज उड़ गया, विक्रांत में ये हो रहा है। हमने कभी ऐसा युद्ध देखा नहीं है, कभी नहीं देखा। 1971 में हम भी थे, हमने देखा है, रिपोर्टिंग देखा है। हम हमेशा वॉर रिपोर्टिंग पढ़ते भी आए, देखते भी आए। इस प्रकार से खतरनाक रिपोर्टिंग, जैसे यही जाके युद्ध कर रहे हैं, ऐसा चलता है क्या भाई? सरकार ने उनको कंट्रोल करना चाहिए। ये प्रोपागेंडा जो हो रहा है सरकार का इस मामले में, उससे हमारा सेना का मनोबल गिरेगा। पूरा विश्व हम पर हंस रहा है। ऐसा नहीं होता है। जो रिटायर्ड आर्मी मैन है, हम उनसे बात करते हैं, ऐसा कैसा है, क्या चल रहा है? और हमारे आर्मी वाले रिटायर भी जाकर टीवी पर बोल रहे हैं, एक्सपर्ट कमेंट्री क्रिकेट जैसी चल रही है। थोड़ा सा नेवी है, आर्मी है, एयरफोर्स है, उनकी प्रतिष्ठा रखनी चाहिए। युद्ध, जंग वो लोग कर रहे, हम नहीं कर रहे। हमको उनको सिर्फ सपोर्ट करना है, वो हम नहीं कर रहे। हम और ही कुछ कर रहे, हम युद्ध का उत्सव मना रहे हैं। भाई थोड़ा ठहरिए, युद्ध जैसा लड़ने दो। अब हमने कुछ बताया कि कराची पर बॉम्ब हमला किया है, अब पाकिस्तान ने वहां का वीडियो सामने लाया है। किया भी होगा तो हमारी आर्मी बताएंगी कि हमने ये किया है। हमारे डिफेंस मिनिस्टर बताएंगे, हमारे डिफेंस सेक्रेटरी बताएंगे, डिफेंस के प्रवक्ता बताएंगे, मीडिया नहीं बताएंगी। जिस तरह से प्रेस नोट आ रहे थे और मैं प्रेस नोट पर विश्वास रखता हूँ, ऑफिशियल प्रेस नोट पर। बाकी तो कहा है कि हाँ हुआ है तो हम भी देख रहे थे, लेकिन जिस तरह से माहौल बना रहे हैं युद्ध का, अलग से लोगों में डर है ना, लोग डरते। आप जम्मू कश्मीर, जैसलमेर, जोधपुर या कच्छ, वहां के लोगों की हालत देखिए, वो किस माहौल में जी रहे। मुंबई, दिल्ली, कलकत्ता, उनको कोई डर नहीं है ना, इसलिए हम लोग ये कर रहे हैं। अब पुंछ और राजौरी में जाकर देखिए, 15 लोग मर गए, बच्चे मर गए। जम्मू में पूरा ब्लैकआउट, उनके ऊपर ड्रोन गिरने वाले, नाकाम कर दिए। जोधपुर में, जैसलमेर में या कच्छ में, वहां के नागरिकों को खतरा है। वो जिस प्रकार से युद्ध से सामना कर रहे, उनके तरफ देखो, फिर यहां उत्सव मना रहे। देश की बड़ी आबादी युद्ध की छाया में, और हम लोग यहाँ बैठकर उत्सव मना रहे हैं। ठीक है। और सब कल जो सर्वदलीय बैठक हुई, आप भी अपनी पार्टी की तरफ से वहां मौजूद थे। आपने जिस तरह से मिलिट्री का सपोर्ट किया है, सरकार को भी समर्थन दिया है, इस पूरे युद्ध के माहौल में। ठीक है, युद्ध के माहौल में सरकार को समर्थन करना ही चाहिए। भारतीय सेना को पूरी तरह से समर्थन देना चाहिए, क्योंकि जंग के मैदान पर हम नहीं है, या सरकार, प्रधानमंत्री नहीं है। हमारी सेना है, हमारी नेवी है, एयरफोर्स है, आर्मी है, तो उनको तो समर्थन देना ही चाहिए। लोग शहीद हो रहे हैं, दिनेश यादव शहीद हो गया,
तो उनके लिए तो पूरा देश समर्थन में खड़ा रहना चाहिए। ये हमारी जिम्मेदारी है, यही हमारा राष्ट्रीय कर्तव्य है। हेच मराठी हवा आहे की काल रात्री ज्या प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन जम्मू काश्मीरमध्ये आले, अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सेनेनेही प्रत्युत्तर दिलेलं आहे। हे सगळे ड्रोन भारतीय सेना उडवण्यात आले। बघा, माझं एक स्पष्ट मत आहे, 1971 पेक्षा जे युद्ध आम्ही जे पाहिले त्यापेक्षा आता पाकिस्तान कमजोर आहे। आमच्या हल्ल्यापुढे पाकिस्तान उभंच राहू शकत नाही, एवढी आपली तयारी आहे आपल्या सैन्याची। आपलं सैन्य पूर्णपणे प्रोफेशनल आहे, चैनबाज नाही, अय्याश नाही पाकिस्तानसारखं। पाकिस्तानचं सैन्य हे चैनबाज, अय्याश आणि सत्तेला हपापलेलं आहे। त्याच्यामुळे अनेकदा पाकिस्तानमध्ये लष्कर क्रांती करताना सत्ता ताब्यात आहे। भारतामध्ये आपलं लष्कर फक्त युद्धासाठी तयार असतं, राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार असतं। म्हणून मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारतीय सैन्य देशाचं रक्षण करण्यात आणि शत्रूला कडे चालण्यास समर्थ आहे। गेल्या 72 तासामध्ये पाकिस्तानचे सगळे प्रयत्न आमच्यावरील हल्ल्याचे त्याने हाणून पाडलेले। एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय सैन्यातर्फे जी अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे। युद्धाच्या वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणं बंद व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल खाली जाईल असं कृत्य आपल्याकडून होऊ नये। आमचं सैन्य हे लाहोर, कराची, इस्लामाबादला धडक मारायला समर्थ आहे, त्या तयारीत ते नक्की असणार। पण आम्ही आत्ताच आमच्या सैन्याची सिक्रेट्स मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणं, आमचे विमान उडतायत, आमचे विमान आत्ताच तयार आहेत, अमुक अमुक विमान INS विक्रांत करून आता उडाले, ही माहिती आम्ही शत्रूला का देतोय वार्तांकन करताना? हे टाळायला पाहिजे। हा संयम युद्धाच्या वेळेला जनतेनं आणि मीडियानं पाळावा अशी आमची अपेक्षा सगळ्यांचीच आहे। आणि काल आम्ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा चर्चेला आला, फेक न्यूज, अफवा आणि प्रोपगंडा, या 3 गोष्टींवरती सरकारने बंधन आणावी हे आम्ही सगळ्यांनी काल संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं। हा प्रोपगंडा करण्याचा विषय नाही, हा राजकीय प्रचाराचा विषय नाही, सैन्यामध्ये राजकारण आणू नका कारवाईमध्ये, हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं। आणि ज्या फेक न्यूज पसरवल्या जातात मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर तात्काळ बंधन आली पाहिजे, त्याच्यावरती बॅन आला पाहिजे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख ज्यांना येत असल्याची माहिती आहे, त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे हे सगळं झालं। अरे बघा, मी आधी सांगतो की पाकिस्तानचं लष्कर हे कधीच प्रोफेशनल नव्हतं, त्यांना योग्य ट्रेनिंग नाही, त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता नाही, त्यांना राजकारणामध्ये सगळ्यात जास्त रस असतो, ते भ्रष्टाचारी आहेत, ते व्यभिचारी आहेत। ज्या देशाचं सैन्य तुरुंगामध्ये देशाच्या माजी पंतप्रधानावरती बलात्कार करतो, इम्रान खान मी माजी पंतप्रधान, त्याच्यावर ज्या सैन्याचे अधिकारी बलात्कार करतात त्या सैन्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? ही त्यांचे कॅरेक्टर आहे त्या सैन्याचं, अय्याशी, व्यभिचारी, चैनबाजी, भ्रष्टाचार, ते आमच्याशी लढू शकत नाही। त्यावेळेस आमच्या सैन्याकडे नीतिमत्ता, संयम आणि शौर्य या 3 गोष्टी। आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानला एकटं पाडल्या गेल्याची स्थिती आहे। अनेक राष्ट्र ही भारताच्या बाजूने चीन वगळता आज पाकिस्तान बरोबर कसं होऊ दिसत नाही, चांगली गोष्ट आहे। आणि चीन सुद्धा भारताबरोबर भारताच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहील असं चित्र मला या क्षणी दिसत नाही आम्हाला। कारण चीननं जी युद्ध सामग्री पाकिस्तानला पुरवली, विमानं, ती आपण पाडली नाही। F-16 किंवा 17 विमानं ती चीननं दिली पाकिस्तान, ती पाकिस्तानात वरून उडण्याच्या आधीच आम्ही पाडलेली आहे। तर चीनची आम्हाला आता भीती वाटत नाही। या युद्धामुळे चीनचं सुद्धा मनोबल खाली जाईल। ओके, महाराष्ट्रातला विषय आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये 100 दहशतवादी मारले गेले अशी काही माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली का? त्यांनी काय सांगितलं? नक्कीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये 100च्या वर
दहशतवादी मारले गेले. अजून खरं असेसमेंट यायचं आहे, कदाचित हा आकडा जास्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे, कारण आपण ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. 100च्या वर अतिरेकी मारले गेल्याची माहिती देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे आणि जर राजनाथ सिंग सांगतात तर त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. दुसरं कोणी सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता. महाराष्ट्रातला विषय आहे. शरद पवार यांनी काल ऑफ रेकॉर्ड असं म्हटलंय की भविष्यात 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको. सध्या मी कुठल्याही निर्णय प्रक्रियेत नसतो. हा जो निर्णय आहे तुम्ही माझ्या पक्षाच्या युवा पिढीवर नव्या पिढीने याला पुढाकार घ्यावा. एकत्र यायचा निर्णय दुसऱ्या पिढीने घ्यावा असं त्यांचं म्हणणं. सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर होत्या दिल्लीत आणि आम्ही या विषयावर चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून मला असं काही जाणवलं नाही की ते अशा प्रकारचा काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. दुसरं असं की माननीय पवार साहेब हे ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत. ते जेव्हा ऑन द रेकॉर्ड बोलतील तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलतो. ऑफ द रेकॉर्ड आमच्याकडे खूप माहिती आहे आणि ते माझ्याकडेच असायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा ते प्रत्यक्ष त्या दिशेनं, आता युद्ध सुरू आहे, युद्ध काळामध्ये अशा चर्चा फार रंगवू नये, कारण ही लहान युद्ध आहेत आपल्या घरातली, महाविकास आघाडीतली. त्याच्यावरती आता मी चर्चा करणार नाही, कोणी करणार. युद्धाचा विसरा झाला की आम्ही याच युद्धाकडे वळू. तुम्ही म्हणाले ते ऑफ रेकॉर्ड म्हणाले, त्यामुळे आम्ही त्यावर फार ऑन रेकॉर्ड असेही एक स्टेटमेंट होतं. त्यांच्या पक्षात 2 मतप्रवाह आहेत, त्याचा एक गट असं म्हणतो की आपण अजित पवारांबरोबर जाऊ. हे सर्वच पक्षात होतं. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा एक गट असा होता त्यावेळेला की ते वारंवार म्हणत होते की आमच्यावरती ईडीच्या धाडी पडतील, आम्हाला अटक केली जाईल, आपण भाजप बरोबर जा. हा एक गट होताच ना की आमच्या कुटुंबाला त्रास होतो, आम्हाला तुरुंगात जावं लागेल, आमच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील, आमची संपत्ती जप्त होईल, हे वय काय आमच्या तुरुंगात जायचं नाही, तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणी करावी. असा एक गट आमच्याकडे होता आणि तो गेला. तो थांबला का? तो गेला. असे गट ज्यांना सत्तेच्या गुळाला चिटकून राहायचं असतं, असे गट हे प्रत्येक पक्षामध्ये असतात. त्याच्यावरती काय फार चिंता करण्याचं कारण नाही. पण ती पोकळी भरून निघ. आज जरी युद्धाचा माहोल असला तरी या देशामधला विरोधी पक्ष मजबूतीनं उभा आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी करते. राहुल गांधी करतायत. ज्या कोणाला जायचं असतं ते जात असतात. त्यांच्यामुळे काय प्रक्रिया किंवा प्रोसेस थांबत नाही. शरद पवार साहेबांचं संपूर्ण आयुष्य हे जसं सत्तेत गेलं तसं विरोधी पक्षात सुद्धा गेलं. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय स्थान आहे, काय ताकद आहे हे त्यांना माहिती आहे. गेले 10 वर्ष शरद पवार विरोधी पक्षामध्ये आहे, तरी त्यांचा जो मान सन्मान तिथे आहे तो महत्वाचा आहे. माननीय उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले आणि विरोधी पक्षात जास्त राहिले, तरी आमचं राजकारण सुरू आहे. मंत्रिपदासाठी किंवा कारखाने आणि दुकानं आमची वाचवण्यासाठी आम्हाला राजकारण किंवा सत्ता नको आहे. मध्यंतरी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंमुळे युतीचा प्रस्ताव मांडला, ज्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पण आता असं दिसतं आहे की 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण समजू शकलं नसेल तरी एका बाजूला तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवतात, तर दुसऱ्या बाजूला ते फडणवीसांची चर्चा करताना आपल्याला पाहायला नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक असायला हवं. मग माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा आम्ही सगळे त्यांचे सहकारी आहोत. प्रश्न इतकाच आहे की लोकभावना अशी आहे, एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी संबंध ठेवू नये, छुपी हात मिळवणी करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये, सहकार्य करू नये. ही आमची एक भूमिका आहे आणि एक लोकभावना आहे. त्याच्यावरती आता भविष्यात चर्चा होईल, पाहू.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची असलेला स्नेह किंवा जी राजकीय चर्चा असावी ती सुरू ठेवलेली आहे. नाही आता ते बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते, आम्ही तर भेटत नाही त्यांना. अरे कसं आदित्य ठाकरेही भेटतात, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, सभागृहात एकमेकांना भेटतात. त्याचा अर्थ तसा काढता येणार नाही की आमचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले तर का भेटले, कशा. उद्धव ठाकरे भेटले का? एकदा भेटले, शुभेच्छा दिली. याच्या पलीकडे मला त्यांची भेट कुठली झाली असं वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.